जय सर, तुम्ही आदिती मॅडमच्या बाबतीत काहीच हालचाल करत नाहीत ना, म्हणून बोलतोय. एक मिनिट, एक थांब. असंच आपण लंच बद्दल बोलतो ना, मध्येच आदिती मॅडम कुठून आल्या? काहीतरी विषय काढला तर तुम्ही हालचाली कराल म्हणून विषय काढला. जयसाहेब, सगळं जुळून येते बघा. आधी मला दाभोळकर सरांचा लय राग यायचा. तुम्हाला त्रास देतायत असं वाटायचं, पण खरं तर त्यांचा तुमच्यावर अधिक विश्वास आहे. तुमच्याकडून अपेक्षा आहेत, आवडतायत तुम्ही त्यांना. मी पाहिलंय, खूप गोड बोलतात तुमच्याशी. मग हीच वेळ आहे, हेच सांगत होतो मी. संधी साधून घ्या, असा विषय काढा, बोलून टाका. तुम्ही बोलला नाहीत ना तर मलाच काहीतरी करायला लागेल. काय करणार आहेस तू? ते तुम्ही काय नाही केलं तर मी ठरवेन. ठीक आहे, बघू. बघू नाही, मीच बघेन. ठीक आहे स्वरूप कुमार तांगडे, आता मी माझं काम करू. कॉफी पिऊ? जय सर, कॉफी थंड झाली असेल तर गरम करून आणू? नको. जय सर, वेळेत कॉफी गरम मिळाली तर महत्वाची. कॉफी आणि वेळ. मला काय वाटतं, वेळेला खूप महत्व आहे. लंच टाइम झालाय, मी आता लंचच करून घेतो. नशीब मी जय म्हणतोय ते जय सरांना कळतंय तरी. ठीक आहे, मग दाभोळकर साहेब, आपण पुढची मीटिंग क्लायंटच्या सोयीने प्लॅन करूया. आणि मला खात्री आहे की क्लायंटलाही हा प्लॅन नक्की आवडेल. मिस दाभोळकर? हो सर. येस, मलाही तसंच वाटतं. आणि मला वाटतं तोपर्यंत हे प्रेझेंटेशन फायनलाइजही होईल. हो सर. हो, आम्ही आता निघतो. आणि एक गोष्ट सांगायची होती. तुमचं घर खूप छान आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तुमच्या ट्रॉफीज. या ट्रॉफीज बघून कोणीही इन्स्पायर होईल. मिस्टर अविनाश, हे कमवलंय मी माझ्या आयुष्यामध्ये. मी कोण आहे, या फील्डमध्ये माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, हे जर कोणाला जाणून घ्यायचं असेल ना, तर त्यांनी फक्त या ट्रॉफीज पाहावे. खरं आहे सर. तुमची मेहनत, तुमचं त्या पाठीमागचं विजन, तुमचं यश जाणून घ्यायचं असेल तर कोणी या ट्रॉफीज बघायला पाहिजे. वेल सेड अविनाश. एक्सक्यूज मी. मला सगळ्यात जास्त कौतुक आहे ते या ट्रॉफीचं. ही ट्रॉफी माझ्या मुलीनं मिळवलेली ही पहिली ट्रॉफी. आई वडिलांना संधीच हवी असते ना आपल्या मुलांचं कौतुक करायची. माझी मुलगी जेव्हा ही ट्रॉफी घेऊन आली ना पहिल्यांदा, तेव्हा या सगळ्या ट्रॉफीज पेक्षा ती जास्त मौल्यवान होती माझ्यासाठी. जगातला सगळ्यात मोठा आनंद मी अचीव केला होता. माझ्या मुलीचा सक्सेस. पण मिस्टर अविनाश, हा सगळा भूतकाळ विसरून पुढे जायला हवं. हो ना मिस आदिती?
हो सर, भूतकाळात रमण्यापेक्षा वर्तमान अधिक महत्वाचं असतं असं मला लहानपणी सांगितलं होतं. एनिवे दाभोळकर साहेब, आता निघाला हवं. पुढची कामं लाईनअप आहेत. तुमची काही कामं असेल पण प्लीज पुन्हा या. नक्की. आणि दाभोळकर साहेब, तब्येतीची काळजी घ्या. नाही, आता होईन मी बरं. येतो. चला. येते सर. येते. मग हॅपी? आज आपली मुलगी आपल्या घरी आली होती, छान खाऊन गेली. मी खूप खुश आहे आज. मी सुद्धा. पण तिने जर का तुम्हाला पप्पा म्हटलं असतं ना, तर मला जास्त बरं वाटलं असतं. मिस दाभोळकर, ती फाईल तुमच्याकडे आहे ना? हो सर. मिस दाभोळकर, एव्हरीथिंग इज ओके? I'm sorry. मी तुम्हाला आधी सांगायला हवं होतं की तुमच्या घरी आपण मीटिंग करतोय, पण सगळंच खूप अचानक. इट्स ओके सर. मी तुम्हाला घरी सोडू का? म्हणजे बँड्राला? तुम्ही असं करा, तुम्ही आज घरी जा, आराम करा. मी ऑफिसला जाता आता सोडतो तुम्हाला, ठीक आहे? नाही, नको सर. आय एम ओके. एक सांगू, म्हणजे माझ्या इतक्या दिवसांचं ऑब्झर्वेशन असं सांगतं की तुमच्या इमोशन्स तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता. मगाशी तुमच्या घरी सुद्धा तुम्ही खूप प्रोफेशनली वागत होता. आणि अजून एक,
मला असं वाटतं की ही क्वालिटी तुमच्याकडे मिस्टर दाभोळकरांकडून आली आहे. त्यांची मुलगी शोभता तुम्ही. तुमचं ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे सर. पप्पांकडूनच शिकले मी. पप्पा नेहमी म्हणायचे की काही हरकत नाही मिस आदिती, तुमचे वडील आहेत ते, पप्पा आहेत. आणि आता आपण दोघंच आहोत. मला खरंच बरं वाटतंय की आपण तुमच्या घरी मीटिंग केली. दाभोळकर सर खुश होते. तुमच्या आईने सुद्धा सगळं तुमच्या आवडीचं केलं होतं. खूप दिवसांनी आज घरी गेले होते. खरं सांगू, याच घरी मी लहानाची मोठी झाले. खूप स्वप्न पाहिली. माझी मम्मा, माझे पप्पा, हेच माझं जग होतं. आज मम्मा म्हणाली ते खरं होतं. या घरातली कुठलीच वस्तू बदलली नाहीये. सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर, जशा मी सोडून गेले होते, अगदी जशाच्या तशा. पण परिस्थिती मात्र तशी नाहीये. मम्मानी, पप्पांनी जरी सगळ्या वस्तू तशाच ठेवल्या असल्या तरी सत्य मात्र हेच आहे की बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आणि म्हणूनच आज मी घरात जाऊन सुद्धा पप्पांना मिठी नाही मारू शकले. सर, बरं झालं आज तुम्ही मला नाही सांगितलं की आपण पप्पांना भेटायला माझ्या घरी जातोय. मी नसते आले कदाचित. पण मला आज खूप बरं वाटतंय. त्या घरात जाऊन सुद्धा मी माझ्या निश्चयावर ठाम राहू शकले. आणि एवढ्या दिवसांनंतर माझ्या मम्माच्या हातचं खाऊन खरंच खूप बरं वाटलं मला. सर, माझ्यामध्ये आणि माझ्या पप्पांमध्ये एक दुरावा आहे. आणि तोच संपायची मी वाट बघते. तो संपेल मिस दाभोळकर, मला कळत नाही की हा दुरावा कशासाठी आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांना तितक्याच मिस करता हे तुमच्या बोलण्यातनं जाणवते मला. सर, तुम्ही मगाशी म्हणालात ना, माझ्यामध्ये माझ्या पप्पांच्या काही क्वालिटीज आहेत म्हणून. काही बाबतीत माझे पप्पा खूप हट्टी आहेत आणि पर्यायाने मी सुद्धा. कदाचित हेच कारण असेल आमच्या दुराव्याचं. आता हा दुरावा कधी संपेल हे मी नाही सांगू शकत, पण संपेल एवढं नक्की सांगू शकतो.
सरते शेवटी सगळं चांगलंच होतं यावर माझा विश्वास आहे. आपण प्रयत्न करत राहायचे आणि महत्वाचं म्हणजे तुमच्यातल्या दुराव्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. तसं नसतं तर कठीण होतं. जांभळकर, तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला नक्की मिळेल. चांगल्या माणसांबरोबर नेहमी चांगलंच होतं. सर सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला एवढा वेळ थांबावं लागलं. तुम्हाला उशीर होत असेल. गाडी चालवताना मला फक्त ड्रायव्हिंग वरती कॉन्सन्ट्रेट करायला आवडतं. तुम्ही काहीतरी महत्वाचं बोलत होता, मनातलं बोलत होता, म्हणून थांबलो. काही रेफरन्स कळले, काही नाही कळले. पण एक गोष्ट नक्की, बरंच काही आहे तुमच्या मनात. काळजी करू नका. एक दिवस तुमच्या जवळची सगळी माणसं तुमच्या सोबत असतील. थँक्यू सर. आणि आज मला वेगळ्या मिस दाभोळकर पाहायला मिळाल्या. खूप खंबीर आणि खूप हळव्या सुद्धा. कधीही गरज लागली तरी मला अगदी निसंकोचपणे सांगा देते. सॉरी, मी एखादी नावाने तुमचा उल्लेख केला. तुम्ही एखाद्या मित्रासारखं माझ्याशी सगळं शेअर केलं, त्यामुळे पटकन निघून गेलं. सर आपण चांगले मित्र आहोत ना? ऑफकोर्स. मी तुम्हाला ऑफिसला सोडतो आणि माझी एक मीटिंग इथे करून येतो. ओके? अगं, आलीस तू? आदिती, काय ग? काय झालं? अगं नाही, कसं इकडे बघ, डोळ्यात पाणी आहे तुझ. रडतीयस का? काय झालं? अगं बोलत का नाहीयेस तू? कोणी काही बोललंय का? आज मीटिंग मध्ये काही? सर ते काही म्हणालेत का? एक मिनिट. अरे एक मिनिट. 10 प्रश्न विचारून तुला भांडावून सोडू नका. काय झालं बाळा? अगं बाळा, तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार आम्हाला? सरांना काही कळलं का? काय कळलं का? काय कळलं का? हे म्हणजे प्रेझेंटेशन देत होतो ना, म्हणजे प्रेझेंटेशनवर आम्ही बोलत होतो. ते प्रेझेंटेशन पूर्ण झालं नाही ना, त्यामुळे सर ओरडले असतील का म्हणून विचारलं तिला. पण प्रेझेंटेशन पूर्ण झालंय ना. प्रेझेंटेशन पूर्ण झालंय, मग काय रडतीयस? हा, मग का रडतेस का?
आदिती काय झालंय? नक्की काहीतरी झालंय, तू सांग बरं. हो, मी पण तुझ्या डोळ्यातलं पाणी पाहिलंय. एक मिनिट मला सांग, मीटिंग कशी झाली? छान. दाभोळकर सरांच्या घरी होती मीटिंग. म्हणजे कालच रात्री व्हेन्यू चेंज झाला आणि मला खरंच माहित नव्हतं तिथे जायचंय. म्हणजे मला माहित नव्हतं तिथे जायचंय म्हणून. मग तिथे काही नाही, काही नाही, काही नाही. मी आलेच फ्रेश होऊन. काहीतरी गडबड आहे, घोळ आहे काहीतरी. नाही, ती जे काय बोलली ते काय कन्व्हिन्स नाही झाले फार.